मित्रांनो, हरतालिकाच्या दिवशी तुम्हाला बासची जी टोकरी येते, तर ती बासच्या टोकरीमध्ये तुम्हाला सुहागन महिलासाठी त्याच्या सुहागचा शिंगारचा संपूर्ण सामान तुम्हाला सुहागन महिलाला द्यायचा आहे। याच्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते आणि आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद राहतो। तर आपल्याला हे असे अखंड सौभाग्यासाठी करायचे आणि पार्वती मातेला संपूर्ण शृंगारचा सामान तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि 5 ठिकाणी फुलोराचं दर्शन घेऊन यायचं आहे। याच्याने सुद्धा आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। तर प्रदोष कालामध्ये तुम्हाला नक्की शिवाची पूजा हरतालिकाच्या दिवशी करायची। आपल्या घराच्या मुख्य चौकटावर गाईच्या तुपाचा दिवा आणि आपल्या देवाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा आणि जिथे हरतालिकाची तुम्ही मांडणी केली असेल, जिथे हरतालिकाची पूजा तुम्ही करून आले असणार, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। याच्याने आपल्याला महाकालेश्वरचा शिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल।